नमस्कार, मी डॉक्टर राजीव देसाई. मी सध्या SMD हॉस्पिटल येथे ॲज अ फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण डायबिटीज विषयी थोडीफार माहिती घेऊ. डायबिटीज म्हणजे काय, तर रक्तामध्ये साखरेचं प्रमाण प्रमाणापेक्षा अधिक असणं. चला तर आपण आता बघूया की आपल्याला डायबिटीज आहे की नाही हे बघायचं कसं. तर यासाठी साध्या 3 ब्लड टेस्ट करायच्या असतात, ज्या की सगळीकडे उपलब्ध आहे. पहिली म्हणजे फास्टिंग BSL, दुसरी पोस्ट प्रायंडल BSL आणि थर्ड वन म्हणजे HbA1c. फास्टिंग BSL ही कधी करतात, तर 8 ते 10 तासाच्या उपाशीपोटीनंतर ती तपासणी केली जाते. त्याचं प्रमाण हे 126 मिलीग्राम पर डेसिलिटरच्या कमी पाहिजे. दुसरी तपासणी म्हणजे पोस्ट प्रायंडल शुगर, ही जेवणानंतर साधारण 1.5 ते 2 तासानंतर तपासणी केली जाते. तिचं प्रमाण हे 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा कमी हवं. आणि तिसरी तपासणी म्हणजे HbA1c. ही तपासणी कधीही केली जाते, जेवणा अगोदर केली तरी चालेल किंवा जेवणानंतर. ही तपासणी काय दाखवते, तर ही तपासणी तुमच्या शरीरातल्या 2 ते 3 महिन्यामधल्या ॲव्हरेज शुगरचं प्रमाण दाखवते. ही तपासणीचा उपयोग आपण शुगर कितपत कंट्रोलमध्ये आहे हे बघण्यासाठी भविष्यामध्ये या तपासणीचा वापर केला जातो. डायबिटीज हा आजार तसं मूळतः आईसबर्ग फिनॉमिना फॉलो करतो. म्हणजे काय, तर समुद्रामध्ये जसा बर्फाचा डोंगर आपल्याला दिसतो, त्या बर्फाच्या डोंगराचा जो पाण्याच्या वरचा भाग असतो त्याच्यापेक्षा त्या डोंगराचा भाग हा पाण्याखालचा खूप मोठ्या प्रमाणात असतो. तसंच डायबिटीजचं हे सध्या लोकांमध्ये जे प्रमाण दिसतंय ते दिसण्याला कमी असलं तरी त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. सेम डायबिटीजची लक्षणं असू देत किंवा डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स असू देत. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे डायबिटीज हे आजारामुळे होणाऱ्या शरीराचे दुष्परिणाम. तर हेही जितकं दिसतात त्याच्यापेक्षा हे खूप खोलवर किंवा खूप मोठ्या प्रमाणात असू शकतं. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. सुरुवातीलाच लवकरात लवकर याचं निदान करून याच्यावर उपचार चालू केले आणि त्या पद्धतीने लाईफस्टाईल काही मॉडिफिकेशन केले तर हा आजार पूर्णतः कंट्रोलमध्ये आणून आपण शरीराचं व्यवस्थित नियोजन ठेवू शकतो. मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की डायबिटीज हा आजार होणं आपल्या हातात नसलं तरी तो कंट्रोलमध्ये ठेवणं हे 100% आपल्या हातामध्ये आहे. लक्षणांमध्ये काही प्रमुख लक्षणं म्हणजे जसं की थकवा जाणवणे, वारंवार तहान लागणे, वारंवार भूक लागणे, वारंवार लघवी जास्त होणे, हातापायाला मुंग्या येणे, तळव्यांना आग किंवा भगभग होणे, ही काही लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात. पण प्रत्येक पेशंटमध्ये लक्षणं दिसतील असंच नाही. तर निदान झाल्यानंतर डायबिटीज हा आजार कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्यावर करायचा उपचार प्रामुख्याने पहिलं म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. ऑब्व्हियसली म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज, डेली 40 to 45 मिनिट कार्डियक एक्सरसाइज करणं, म्हणजे त्यामध्ये वॉकिंग, रनिंग, स्विमिंग किंवा सायकलिंग या चारीपैकी एक आपण प्रेफर करायला पाहिजे. आठवड्यातून ॲटलिस्ट 5 डेज तर एक्सरसाइज कंपल्सरी केली पाहिजे. दुसरं म्हणजे आहार, डायट. यामध्ये ऑब्व्हियसली गोड पूर्ण बंद करणं आणि बाकीचा आहार ज्याप्रमाणे डायबिटीजची सिव्हिरिटी आहे त्याप्रमाणे आहारात चेंज होतो. आणि तिसरं औषधोपचार. डायबिटीज हा गोळ्यांवर कंट्रोलमध्ये राहणारा आजार आहे, पण काही पेशंटमध्ये गोळ्या घेऊन डायबिटीज कंट्रोलमध्ये राहत नसेल तर अशा वेळेला पेशंटला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इन्सुलिनचे इंजेक्शनची गरज पडू शकते.